हे लोकांना पैसे मिळतात, व्हिडिओ कंटेंट क्रिएशन मध्ये लोकांना पैसे मिळतात, पण पैसे मिळण्यासाठी वेळ लागतो. त्याला प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला लागतो. 15-15 वर्ष आपण शाळा शिकली, तेव्हा कुठे तर 15-20 वर्षानंतर नोकऱ्या लागल्या. तसंच कॉन्टेंट क्रिएशन मध्ये 1 वर्ष 2 वर्ष द्यायला लागणार तुम्हाला. लक बाय चान्स तुमचा कॉन्टेंट चांगला असला, नशीब असलं तर एका महिन्यात सुद्धा जातील, 6 महिन्यात सुद्धा वर जाशील. तो सगळा नशिबाचा खेळ आहे. कॉन्टेंटवर तुमच्या सगळा निर्भर आहे. पण लोकांना पैसे मिळते, भले तुम्हाला न मिळू दे पैसे, तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन मध्ये नाही सक्सेसफुल झाला, अरे तुम्ही व्हिडिओ जो आहे तुम्ही एडिटिंग करायला लागला, तुम्ही शिकायला लागला. मी बनवत होतो व्हिडिओ, मी माझे स्वतःचे व्हिडिओ बनवायचे. आता काही एडिट असेल तर दुसऱ्या पोरांना विचारायचं. आता मी एवढं याच्यातून शिकलो की आता मी स्वतः एडिट बनवते. नाही तर सिनेमॅटिक व्हिडिओला आता 30 सेकंदाच्या रीलला 2 ते 2,500 हजार रुपये घेतात लोक. ना मोका बिना इन्व्हेस्टमेंटचं काम आहे म्हणजे हे सोशल मीडिया. बिना इन्व्हेस्टमेंटचं काम म्हणतं काय आहे, फक्त मोबाईल घ्यायचा आहे आणि करायचं. सुरुवातीला थोडी आयफोन घ्यायचं, मी थोडी अजून पण आयफोन घेत नाही. मी तर अजून पण OnePlus वापरतोय, अजून पण त्याच्यावरच व्हिडिओ बनवतोय. गरज नाही लागत सुरुवातीला. तुझं कंटेंट भारी आहे ना भावा, तुला लोक थोडीफार करणार फॉलो. आणि तू जसं जसं तुला दिसते ना तुझी ग्रोथ व्हायला लागली, तू घे ना तेव्हा आयफोन. गरज नाही तुला लगेच स्टेप पडायला, लगेच इन्व्हेस्टमेंट करायला. आणि बिना इन्व्हेस्टमेंटचं चालू करायचं आहे आणि आपलं काम करत करत चालू करायचं आहे. त्यामुळे भावांनो, जेवढी पण माझी गावाकडची मित्र आहे, जेवढी पण आमच्या गावाकडची मध्यमवर्गीय पोरं आहेत भावांना, तुम्हाला जर काही काम नाहीये सध्या, तुम्हाला कुठे काम मिळणं झालंय, तुम्ही गावाकडे आहे, तुमचा व्यवसाय आहे, काय पण करता, त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा, कॉन्टेंट क्रिएशन करा, तुमची सोशल मीडियावर इमेज करा. तुमच्या धंद्याला फायदा होईल, तुम्हाला स्वतःला फायदा होईल, भरपूर गोष्टी तुम्हाला फायदेशीर होतील.